नाशिकमध्ये होणाऱ्या 2027मधील कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये अनेक योजना पुढे येत आहेत। आपण पाहतात प्रयागला सुमारे 60 कोटी भाविकांनी भेट दिली। नाशिकमध्ये देखील अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गर्दी ही निश्चितपणे होणार आहे आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे तो तपोवन, सीतागुंफा, काळाराम मंदिर, त्याचप्रमाणे कपालेश्वर महादेव, गंगा गोदावरी, गोदा घाट याच्या प्रामुख्याने या सर्व विभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गर्दी होणार आहे। नाशिकमधील आज आपण पाहतो की घाटावरची एकंदरीत परिस्थिती, रस्ते मोठे अरुंद आहेत, त्याचप्रमाणे प्रयागच्या तुलनेमध्ये आपली जी कुंभमेळ्याची साधुग्रामची जी जागा आहे ती देखील अरुंद आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांचा जर लोंढा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढला तर त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये देखील अनेक योजना ह्या प्रशासनाला पाहाव्या लागणार आहेत। प्रशासन त्या दृष्टीने तयारी करते। आम्ही देखील सर्व संत, साधू, महात्मे या संदर्भामध्ये सातत्याने महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार याचा पाठपुरावा करत आहे। त्याचप्रमाणे आत्ताच नरेंद्र मोदीजींनी 100 कोटी रुपये रामपथाकरता जे डिक्लेअर केले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सीतागुंफा, काळाराम मंदिर आणि गोदावरीचा जो परिसर आहे, प्रामुख्याने जो रामघाटाचा परिसर आहे, याच्या सुशोभीकरणाकरता, याच्या ॲक्विजिशन करता, याच्यावरती असलेल्या रस्त्यांचं रुंदीकरण करण्याकरता देखील या माध्यमातून विचार व्हावा आणि जे काही तेथील भाडेकरू असतील किंवा अन्य काय असतील यांना तातडीने पर्यायी जागा देऊन रस्त्याचं रुंदीकरणाचा प्रकल्प देखील त्यांनी हाती घ्यावा आणि हा सर्व जो प्रश्न आहे हा अत्यंत सोमोपचाराने असलेल्या विद्यमान आमदार, खासदार, जे काही सन्माननीय सर्व शासकीय अधिकारी आहेत यांनी एकत्रित बसून सोडवावा, ज्या योगे याला सुचारू रूप येईल आणि महाराष्ट्रामधील एकमेव असलेला हा कुंभमेळा जगाच्या पाठीवरती आपण कसा सुंदररित्या घेऊन जाऊ याकरता आम्ही सातत्याने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो किंवा एकनाथजी शिंदे साहेब असो, अजितदादा पवार आहो, यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि निश्चितच महाराष्ट्र शासन, त्याचप्रमाणे नाशिक कलेक्टरेट, विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त अत्यंत चांगला मार्ग काढतील यात संशय नाही।